काल रात्रीपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। पुढे जाऊया, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तर एरवी वारकऱ्यांच्या भगव्या रंगात रंगणारे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आज मात्र तिरंगी रंगामध्ये न्हाऊन निघालं आणि त्यामुळे संपूर्ण विठ्ठल मंदिराचं रूप हे देशभक्तीमध्ये रममाण झालेलं दिसून आलं। नंदुरबारमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नंदुरबार रेल्वे स्थानकाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तिरंग्याची प्रतिकृती पाहण्यास मिळते, तर रेल्वे स्थानक परिसरामध्ये तिरंगी रोषणाई मनमोहक दिसत असल्यानं रेल्वेने ये जा करणाऱ्या प्रवाशांसह शहरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेते। तर इकडे लोणावळा नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या आकर्षक रोषणाईनं संपूर्ण लोणावळ्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। तिरंग्याच्या छटांमध्ये उजळलेली ही प्रशासकीय इमारत प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवामध्ये भर घालते, नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करते। देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हा सर्वत्र पाहायला मिळतोय। अकोल्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तिरंगी रंगामध्ये न्हाऊन निघाली आहे। अकोल्याच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून ती रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघालेली आहे। देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आज देशभर साजरा होतोय। लोकशाहीचा हा उत्सव अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा साजरा करण्यात येणार आहे। अकोल्यातील शास्त्री स्टेडियमवर पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीमध्ये झेंडावंदन